जाळ बी विजला आणि शेण कुठे बी संपली. आता काय टाकूयात? ह्याच्यामुळे काल मला मम्मीनं मारले. बघतेच याला. दे आता मेलीस तू. डॉक्टर वाचवा, तोंडात दगड घेऊन माझ्या मागे लागलाय. मला मिठी मारायची नाहीये. रेश्मा वहिनीने मिठी मारलेली चालती आणि मी मिठी मारली तर काय काटे टोचतेत होय तुम्हाला? तुला क्लिनिक मध्ये दुसरी कामं नाही येत का? जा काम कर. हिनं मला रेश्मा बरोबर पाहिलंय. हिचं काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर आहेत का? वाड्यात आहेत ते, अजून दवाखान्यात आले नाहीत. येतील ते, तुम्ही बसा. रक्ताचे डाग आहेत ते, असे सहजासहजी जाणार नाहीत. कसले पोहे केले ते? चवच नाही याला. सकाळचा नाश्ता तरी निदान बरा देत जा. दिवसभर काम करायचं असतं बाहेर. आज रात्रीचं जेवण बनवू नको, बाहेर खाऊन येईन मी. हजारदा सांगितलं नाश्त्याला पोहे देत जाऊ नको, तरी रोज तेच. चहा घेऊन ये. ऐकायला येतंय ना? रेश्मा, रेश्मा. बोला ना डॉक्टर. त्याची कशी आठवण आली तुला अचानक? ते मला स्वप्न पडलं. तुम्ही डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे पूर्ण बरे झालात. तुम्हाला आता कुठलाच आजार नाही. मी आजारी नाहीये. मला काहीच झालेलं नाहीये. सगळा दोष तुझ्यात आहे. आणि यानंतर जर हा विषय काढलास ना, याद राख, तुझ्या सततच्या अशा बोलण्यामुळेच ना घरी यायची इच्छाच होत नाही माझी. आजही यायला उशीर होईल. वाट बघू नकोस, बाहेर मीटिंग आहे माझी. अहो पण डॉक्टर येणार आहेत तपासायला. मी सांगतो त्याला, आज नको येऊ, उद्या ये तपासायला. एका दिवसाने मरणार नाहीयेस तू. रेश्मा, रेश्मा काय झालं? रेश्मा, रेश्मा उठ उठ उठ. तू पडून राहा, मी डॉक्टरांना घेऊन येतो.
देशमुख साहेब, तुम्ही इथे? चौकशीसाठी आलो होतो. कसली चौकशी? माझ्या मुलाला काल रात्रीपासून लूज मोशन होतं. त्याला कोणत्या गोळ्या दिल्यानंतर बरं वाटेल याची चौकशी करायची होती. योग्य माणसाकडे आला तुम्ही. मातीत पडलेलं काहीतरी खाल्लेलं दिसतंय. अच्छा, मी काही गोळ्या देतो, त्या घ्या म्हणजे बरं वाटेल. डॉक्टर, मगाशी मी टेबल पुसत होते ना, तेव्हा मला त्याच्या खाली डाग दिसला आणि साहेब म्हणत होते तो रक्ताचा डाग आहे. आता तुम्ही सांगा, टेबला खाली रक्ताचा डाग कसा येईल बरं? रक्तच आहे ते. खून केलाय तुमच्या डॉक्टरांनी. घाबरू नका डॉक्टर साहेब, गंमत केली. अहो, एक पेशंट आले होते, त्यांच्या पायावर कुऱ्हाडीचा घाव लागला होता. बहुतेक त्यांच्या पायाचं रक्त असेल हे. त्या दिवशी टेबलच्या खाली दीदी लपली होती, ती कुठे? याला बहुतेक इंजेक्शन द्यावं लागेल बरं का, लवकर बरा होईल. नको मला इंजेक्शन, मी नाही. नको इंजेक्शन? मग दिलेल्या गोळ्या सगळ्या घेणार ना? गुड बॉय, ये. तुला कोणी सांगितलं टेबल पुसायला? तुला किती वेळा सांगितलंय मी नसताना माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून? सांगितलं होतं ना, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. जा, बाहेर पेशंट येतो त्यांच्याकडे बघ. जा. डॉक्टर, रेश्मा वहिनींचे मिस्टर आलेत. बोलव त्यांना. विजय भाऊ, डॉक्टर, रेश्माची तब्येत परत बिघडली. त्यात काय मग, एक मिठी मारायची. मिठी? मिठी मारली की पेशंट बरे होतात ना, आहे की नाही डॉक्टर? डिंपल, तू बाहेर थांब जरा. नाही, मला विजय भाऊंना काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं? मिठीचं. सांगू का डॉक्टर? ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, मिठी मारत जादू की झप्पी दिली की पेशंट बरा होतो. सेम टू सेम तुम्ही पण तशीच रेश्मा वहिनींना रोज मिठी मारा. इथे पिक्चर चालू आहे का? डॉक्टर, तुम्ही चला लवकर, तिची तब्येत आणखी बिघडायला नको. आलो मी, तुम्ही व्हा पुढं. तुला काय वेगळं सांगायचंय का? काय झालं त्यांना? तिला जरा चक्कर आली मगाशी. अच्छा, हात बघू. सिच्युएशन बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहे. अजून काय काय होतं? झोपच येत नाही मला डॉक्टर. रात्रभर जागीच असते मी, त्यामुळे अशक्तपणा आलाय. तुम्ही मला झोपेच्या गोळ्या द्या. बर, मी गोळ्या देतो, पण एका वेळी एकच घ्या. आणि जास्त खाल्ल्या तर? कायमच्या झोपाल तुम्ही.
रात्री जेवणानंतर घ्यायला सांगा आणि काळजी घ्या यांची. हा येऊ मी? नाही बसा ना डॉक्टर, चहा घेऊन जा. या अवस्थेत त्यांना त्रास देणं बरोबर वाटत नाही. मी बनवतो. मिस्टर विजय तुम्ही? बसा तुम्ही, आलोच. बर. एवढी काय घाई आहे डॉक्टर जायची? थांबा ना थोडा वेळ माझ्यापाशी. तुमच्याशी बोललं की जरा बरं वाटतं. तुमच्या स्वभावात एक वेगळी जादू आहे. डॉक्टर, तुम्हाला एक विचारू? विचार. तुमच्या आयुष्यात कोणी आहे? नाही, अजून तरी कोणी नाहीये. असं कसं शक्य आहे? आतापर्यंत तुमच्यावर कोणीच प्रेम केलं नाही यावर विश्वासच बसत नाही माझा. कुठलीही मुलगी बघितल्या बघितल्या प्रेमात पडेल तुमच्या. मी खरं सांगू का, मी या सगळ्यांपासून लांबच राहतो. समाजात जो मान आहे, इज्जत आहे, ते धुळीत मिळायला नको. प्रेम केल्यानं मान धुळीत मिळतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? काल तू मला मिठी मारली हे डिंपलने बघितले. तुझ्या नवऱ्यासमोर ती मला ब्लॅकमेल करत होती. काय? यांना जर कळालं ना तर माझं काही खरं नाही. जीव घेतील हे माझा. मी काहीतरी करा डॉक्टर. हो, तू काळजी काही करू नकोस. चहा घ्या. त्यामुळे फार काही काळजी करू नका तुम्ही. खरं तर असं चहावर तुम्हाला पाठवणं मला बरं वाटत नाहीये. कधीतरी रात्रीचा या वेळ काढून मस्त ड्रिंक पार्टी करू आपण. काळजी करू नका. बर. चहा खरंच छान केला होता तुम्ही. येऊ मी? यांची काळजी घ्या. ज्या गोळ्या दिल्या त्या वेळेवर द्या. हो. चला, काळजी घ्या. या. मला कलरचा डबा हवा होता. हा घ्या डब्बा. याने डाग जातील ना? डाग घालवायचे मग साबण घ्या की. एकच नंबर साबण देतो बघा. नाही ना, आम्ही नको. साबण नको, साबणाने डाग जाणार नाही. काय रक्ताचे डाग आहे का? हो, पेशंटच्या रक्ताचा डाग आहे. ओके, मग हा कलर मारल्यानंतर कुठला बी डाग दिसत नसतो बघा. नक्की? हा नक्की. आता कलर मारायला तुम्हाला ब्रश लागेल. हा ब्रश घ्या. तुला मी फक्त कलरचा डबा मागितला होता. तू जवळजवळ निम्म दुकान रिकामं केलेस. डॉक्टर, आपण कुठल्या बी मॉल मध्ये गेलो तर एकच वस्तू घेतो का? घेतो का? नाही ना. अहो, म्हणून तर लोक याला नाम्याचा मॉल म्हणतात. अहो, तुमच्या पाहुणीने सांगितलं असेल की. माझी पाहुणी कोण? गॉगल लावून फिरती बघा ती. रुपा? हा, रुपाली आली होती तुझ्याकडे? अहो काय आहे, त्यांना भारीतलं मेकअपचं सामान पाहिजे होतं म्हणून मी पार तालुक्याला जाऊन घेऊन आलो. पण आलंच नाही त्या. कुठे आहेत त्या? ती मुंबईला गेली आहे. मुंबईला? अहो मग थांबा, त्यांचं मेकअपचं सामान आहे. मग आता मी हे सामान कसं देऊ? तुम्हीच देता का त्यांना? बरं, ठीक आहे. थांबा, अजून आहे ना तुम्ही हा शॅम्पू, या टिकल्या आणि हा पावडरचा डब्बा हे पण द्या. आवडेल त्यांना. बर, किती झाले? 1322 रुपये. पण तुम्ही आता देव माणूस आहे. हा, तुम्ही 1320 रुपये. 2 रुपये तुम्हाला डिस्काउंट नाम्याच्या मॉल कडून. हा, 2 रुपये डिस्काउंट. नाही नाम्या, कष्टाची कमाई सोडायची नाही अजिबात. 2 रुपये अजिबात डिस्काउंट नाही. 2 रुपये हे वरचे तुझे 2 रुपये. हा, 2 आणि रुपये. किती? 1320 रुपये द्यायचे. हा. 1320 रुपये तू लिहून ठेव. हा? मी तुला नंतर दे. हे बॅग मध्ये पॅक कर. डिंपल, हे घे, तुझ्यासाठी गिफ्ट आणले. माझ्यासाठी गिफ्ट?
बहुत महंगा होगा ना ये? हो, मी अशा बऱ्याच गोष्टी तुला गिफ्ट म्हणून देऊ शकतो, पण तू माझं एक काम केलं तर. कुठला? डिंपल, आता तू माझ्या बरोबर काम करतेस, त्यामुळे तुला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. मला सांग, माझ्याकडे येणारा पेशंट कशाने बरा होतो? तुमच्या दवाई ना. त्याने होतोच, पण गोळ्या औषधांबरोबर त्यांना आधार देणं हे गरजेचं असतं. मी त्यांना आधार देतो, त्यांच्यामुळे त्यांना धीर येतो. आता रेश्मा वहिनींना मी आधार दिला, तुला वाटलं मी त्यांना मिठी मारली, ती मिठी नव्हती, मी त्यांना आधार दिला. तुझ्या लक्षात येते ना? तुला वाटतं का मी चुकीचं वागेन, मी कोणाचा गैरफायदा घेईन? नाही. मग मगाशी रेशमाच्या नवऱ्यासमोर काय मिठी मिठी लावलं होतंस? म्हणजे त्यांचाही तुझ्यासारखा गैरसमज झाला असता ना. ते तुम्ही माझ्यावर ओरडला म्हणून मी तसं वागले. हे बघ डिंपल, आता तू माझ्याबरोबर काम करतेस, त्यामुळे माझ्याबरोबर तुलाही पेशंटच्या काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. त्यामुळे काल जे घडलं ते कोणालाच कळू द्यायचं नाही, कोणाला सुद्धा नाही. नहीं, मैं किसी को भी नहीं बताऊंगी. गुड गर्ल. बरं, बाहेर किती पेशंट आहेत त्यांना आतमध्ये पाठव, वय. आणि हे घेऊन जा. हा हो आई, करतोय. थांब 1 मिनिट, तिच्याशी बोल. आईचा फोन. हॅलो. हो, बरी आहे तब्येत. नाही गरोदरपणामुळे नाही, अशक्तपणामुळे आली होती चक्कर. हॅलो हॅलो. कट केलं. का? वांजोट्या बाईसोबत बोलायचं नाही म्हणाले. तुम्ही सांगत का नाही त्यांना? काय सांगायचं? हेच की दोष माझ्यात नाही, दोष तुमच्यातच आहे. थोपाड बंद कर. तुला 1000दा सांगितलंय मी, माझ्यात दोष नाहीये. तुझ्यामुळे पाळणं हालत नाही घरात, कळलं? एवढी सगळी इस्टेट कमावून ठेवली मी, तुझ्याने एक वारीस देणं होत नाही इस्टेटीला. मुली जन्माला घालणं होत नसेल ना तर एखादी वीर बघून जीव दे त्याच्यात, म्हणजे मी तरी दुसरी एखादी चांगली मुलगी बघून लग्न करेन तिच्याशी. रडणं बंद कर, रडणं बंद कर. तुझ्या या सततच्या अशा वागण्यामुळेच ना घरात थांबावंसंच वाटत नाही मला. तुमच्या पाहुणीने सांगितलं असेल की. माझी पाहुणी कोण? गॉगल लावून फिरती बघा ती. कोण आहे? तू इथे?